तर मी तुमच्याशी ऍक्च्युली कुठल्याही प्रकारचे लेक्चर किंवा काही देणार नाहीये. मी तुमच्याशी आपण एक संवाद साधायचा आहे, आपण एकमेकांशी बोलायचं आहे. कारण कुठेही टाइम बोरिंग लेक्चर मला इथे द्यायचं नाहीये. ओके, सो लेट्स स्टार्ट. वास्तुयश ही संस्था मी 92 मध्ये चालू केली. बेसिकली जेपीजीने सांगितल्याप्रमाणे मी IIT बॉम्बेतून बीटेक केलं फर्स्ट क्लासमध्ये आणि कदाचित आज अमेरिकेमध्ये सेटल झालो असतो. पुण्यात राहायचं म्हणून मी पुण्यात कन्स्ट्रक्शनची कामं वगैरे केली. बरेच प्रकल्प बांधले, केले, लोकांना हँडओव्हर केले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे सगळं शास्त्र खोटं आहे, खरं नाही. मला वैयक्तिकरित्या कुठलाही प्रॉब्लेम आयुष्यात आलेला नाही आजपर्यंत. मेरी गॉड ग्रेस, आय डोंट नो. किंवा आता मला ही शास्त्र मिळते त्यामुळे आज येईल असं वाटत नाही किंवा उद्या येईल असं वाटत नाही. तर ही शास्त्र खरं म्हणलं तर खोटी आहेत हे प्रूव्ह करण्यासाठी मी याकडे पडलो. पण मला असं आढळलं की खरं म्हणलं तर हे खरं आहे. अनफॉर्च्युनेटली या शास्त्राला हँडल करणारे लोक म्हणजे काही लोक ज्योतिष आहेत. सॉरी, ज्योतिष लोकांनी वाईट वाटून घेऊ नये. ज्योतिष हे वेगळे शास्त्र आहे. ते लोक या आर्किटेक्चर किंवा इंजिनिअरिंग सायन्स मध्ये पडतात म्हणून मला प्रॉब्लेम आहे. अदरवाईज ज्योतिषशास्त्राचा मी जेवढा आदर करतो, पण हे शास्त्र आर्किटेक्ट किंवा इंजिनियर्सने हँडल करायचं आहे. त्यांनी जर हे हँडल केलं असतं किंवा करायला लागले तर हे जास्त चांगलं होईल. आणि या एकमेव उद्देशाने आणि समाज जागृतीच्या दृष्टीने आम्ही हा उपक्रम चालू केला आहे. आणि त्यामुळे कुठेही मी रोटरी क्लब किंवा लायन्स क्लब इथे लेक्चर देतो की लोकांना वास्तुशास्त्र किंवा फेंगशुई म्हणजे चायनीज वास्तुशास्त्र हे काय आहे, बेसिकली काय आहे.